मराठवाड्यात तुम्ही तुमचा नॅरेटिव्ह होता इलेक्शनचा, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्यभर तसा होताच, पण मराठवाड्यात त्याचं केंद्र असल्यामुळे तिथे कदाचित त्याचा प्रभाव जास्त होता आणि त्यामुळे भाजपला सगळ्यात मोठा फटका हा मराठवाड्यात तिथे बसला. तुम्ही नुकतेच जरांगे पाटलांना भेटून आलात. जरांगे पाटील फॅक्टर हा तुमच्या कामाला आला का? कारण आरोप असा केला जातो वारंवार की जरांगे पाटलांना महाविकास आघाडीकडनं त्यांना फूस आहे किंवा त्यांच्या मागे. बिलकुल, मला वाटतं चुकीचा आरोप आहे. जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे एक मुद्दा घेऊन मराठा समाजाच्या हिताकरता भांडतायत. त्यामध्ये मतभेद असू शकतील, पण त्यामध्ये काही हितसंबंध कोणाचे गुंतलेले आहेत, कोणीतरी त्यांना फूस दिली, हे बिलकुल मला मान्य नाही आहे. ते अगदी, आणि एखादा माणूस आपल्याकरता प्राणावर जीवावर उदार झालेला आहे या कारणाकरता त्याच्या मागे उभे असतात. आज आम्हाला 2000 माणसं गोळा करायचे तर नाके न मिळतात, एका फोनवर ते 1,00,000 माणसं उभी करतात. काहीतरी ज्याला मास लीडर म्हणतात ती त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की फूस होती का किंवा आम्हाला फायदा मिळाला का, हे बिलकुल चुकीचं आहे. यामध्ये मराठा समाज आणि ओबीसी यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न एका मोठ्या राजकीय नेत्यांनी केला, हे आपल्याला उघड माहिती. आता काय नाव घ्यायचं काही कारण नाही कोणाचं, तर ते केला, लोकांना आवडलं नाही. ते महाराष्ट्राची ती संस्कृती नाही आहे, ती मानसिकता नाही आहे की तुम्ही एखाद्या नेत्याला उभं करा. भुजबळांना कोणी फूस दिली, ते मंत्रिमंडळातले मंत्री आहेत आणि ते वाटेल ते विधानं करतात. मी विधानसभेत बोललो की भुजबळांना जर काही समाजाबद्दल प्रेम असेल किंवा त्यांना काही अन्यायाची भावना असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय बोललं नाही पाहिजे, किंवा मुख्यमंत्र्यांची त्यांनी सांगितलं असेल कोणीतरी उपमुख्यमंत्र्यांनी वगैरे, तुम्ही तसं नाही वागलं, राजीनामा द्या, बाहेर बोलायचं ते बोला. त्यामुळं मला वाटतं ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नाही आणि त्यामुळं तो संघर्ष झाला. आणि तिथं मला वाटतं कदाचित अशा प्रकारचं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेचं विभाजन झालं, त्याला नकळत महाविकास आघाडीला फायदा मिळाला असेल. पण आम्ही काही त्यातलं काही फूस लावून त्यांना उभं केलं आणि तेव्हा केलं, हे बिलकुल खोटं आहे. पण अजूनही तो मुद्दा आहे आगामी कारण जरांगेंचं पुन्हा आंदोलन होणार आहे पुढच्या महिन्यात. जरांग्यांना एकनाथ शिंदे यांनी काय आश्वासन दिलं होतं, जे वाशीला जेव्हा ते मोर्चात आले होते त्यांची चर्चा झाली, त्यांनी काहीतरी आश्वासन दिलं, त्यानंतर दोघांनी गुलाल उधळले, काहीतरी त्यांना कमिटमेंट दिली होती की आम्ही काय करू, आणि पुढं ते फिसकटलं आणि पुन्हा जरांगे पाटील उपोषणात बसले. त्यांना दिलेलं आश्वासन काय दिलं आम्हाला माहिती नाही, त्याला दिलेलं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्याकडून सरकारकडून पाळलं गेलं नाही. आता ह्याला कोण जबाबदार आहे? पण मग जरांगे आंदोलन करतील त्याचा तुम्हाला वाटतं परत, कारण ते असंही म्हणतात की त्यांनी 2 घोषणा केल्यात. एक तर आम्ही भाजपचे उमेदवार पाडणार असं ते म्हणतात, ते असं म्हणत नाही की आम्ही महाविकास आघाडीचे, त्यात नाव घेऊन कधी ते म्हणत नाही, थेट फडणवीसांचं नाव घेतात, भाजपचे उमेदवार पाडणार असं म्हणतात. त्यामुळे कुठेतरी टार्गेटेड आहे असं त्यांच्यावरती जरांगे. बघा, आरोप असा केला की महाविकास आघाडीच्या नेत्यांची त्यांना फूस येतो, हा अतिशय अन्याय ठरेल, जरांगे पाटलावर अन्याय ठरेल, आमच्या सगळ्यांचा अन्याय ठरेल, हे काही नाही. ही त्यांची वैयक्तिक भूमिका. त्यांना जर वाटलं की कोणीतरी आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतोय, कोणीतरी आपल्याला फसवलंय, अशी त्यांची जर भावना झाली असेल तर तो त्याच्या विरुद्ध ते स्टँड घेणारच. पण मग ते शिंदेबद्दल बोलत ते तुम्हाला विरोधी पक्षांना आश्चर्य वाटत नाही का की ते फडणवीसांबद्दल बोलतात, पण ज्यांनी आश्वासन दिलं ज्याचा तुम्ही उल्लेख केला, तो त्यांनी निर्णय घ्यायचा, तो आम्ही काय त्यांना सांगत नाही किंवा आमचा सल्ला घेऊन ते काही बोलत नाहीत. मी त्यांना भेटायला गेलो गोष्ट खरी आहे. जेव्हा नाशिकची कॉन्फरन्स होती त्यावेळेला मी नाशिकला जाणार होतो, त्यावेळेला मी जाऊन भेटलो, फक्त सदिच्छा भेट होती, तब्येत विचारली, पण काय बंद खोल्यात आता चर्चा झाली, त्याने काय बोलायचं ते बोलले, पण मी कुठलाही राजकीय विषय काढला नाही. राजकीय चर्चा कुठली झाली नाही, मी कुठलाही राजकीय विषय काढला नाही, त्यांनी काढला. तर ते मी आता ते तुम्ही त्यांना विचारा, आम्ही चर्चा झाली, पण माझी भावना ही त्यांची तब्येत बघायची, कारण काय तब्येत काही बरी नाही आहे आणि ते जीवावर उदार होऊन मराठा समाजाकरता लढत आहेत. हे महाराष्ट्रात अनेक वर्ष घडलेलं नाही. सामान्य माणूस एक हाक दिली की तू इतकी माणसं गोळा करतोय, कुठंतरी दुखतंय समाजाला, काहीतरी अन्यायाची भावना आहे आणि या राजकीय हाताळणीमध्ये मराठा समाजाला पुन्हा दुखावली गेली ही भावना आहे. पण ते स्वतःही चर्चा आहे की ते उमेदवार उभे करतील. अशा परिस्थितीत तुम्ही एक पॉलिटिकल तुम्ही एक ऑब्झर्व्हर म्हणून तुमचा एवढ्या वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे, बिलकुल त्यावर भाष्य करणार नाही. काय त्यांना करायचं ते करतील.